राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर मित्रांनो, आपल्याला पुढील 24 तासांच्या आत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे। या दरम्यान आपल्याला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल, तर काही भागांमध्ये मात्र आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला पुढील 24 तासांच्या आत मध्य महाराष्ट्रातील आपल्याला सांगली, कोल्हापूर तसेच सातारा, पुणे, अहिल्यादेवीनगर तसेच सोलापूरच्या काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासांच्या आत झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यात देखील बीड, लातूर, धाराशिवच्या भागांमध्ये आणि हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये देखील आपल्याला संपूर्ण ढगाळ वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल। मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात पाहायला मिळत नाहीये, फक्त ढगाळ वातावरण मराठवाड्यात पाहायला मिळतंय। त्यासोबतच आपल्याला विदर्भामध्ये देखील बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। तसंच आपल्याला खानदेशातील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्व पट्ट्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला आज रात्री आणि उद्या काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल। एक दोन ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळतील, मात्र मोठ्या काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। कोकणात देखील पुढील 8 दिवस आपल्याला पावसाची उघाड असेल, तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल, मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण कोकणातील परिसरामध्ये देखील पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।